वेलकम बॅक जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज वापस एकदा ब्लॉग बनवतो आहे. डेली ब्लॉग मी बनवत नाही कारण की मला खूप जण म्हणले की घरची लाईफ जास्त कोणती बघायला दाखवत नाही, पण आज बनवतो आहे. तर आज भाई मला टाकलेला भाई बाईक बनवताना, तर भाई ब्लॉग बघतो आहे. तर भाई कसा वाटतं आजचा ब्लॉग? फुल क्रेझी आहे, फुल मजा येते. ब्लॉग अपलोड केलं, जरा लेट अपलोड केलं कारण की थंबनेल नव्हता बनवलेला होता. तर भाई आज मावशीच्याच घरी आहे मी. आज म्हणजे 2-3 दिवस झाले मावशीच्याच घरी आहे मी. तर भाई काय डिस्कशन चाललं आहे. तर आज माझ्या भावाची अपडेट देतो की त्याचा पाय कसा आहे. लाचतोय भाई, तो लाचतोय, थांबतो बरं त्याचा पाय लागतो. मित्रांनो पायाचं प्लॅस्टर काढलेलं आहे, जरासं तो लाचतोय. तर आता पायाची अपडेट अशी आहे की पायाची अपडेट अशी आहे की जे आम्ही गेलो सोमवारी डॉक्टरकडे त्याला घेऊन, तर जे डॉक्टर होते ते बोलले की सूजन जरा आहे, तर ते पाय उंचीवर ठेवायला आपलं. आणि प्लॅस्टर काढलं ते बोलले बघू सूजन नसली तर प्लॅस्टर पुढं लावता येणार नाही, पण सूजन नसली तर प्लॅस्टर लावावं लागणार आहे वापस, असं ते म्हणले. तर आय होप सूजन जाईलच. आराम भाई. आज जरा एसीत बसलो, लय गरम होते भाई, खूप ऊन आहे. जास्त मी पण बोलणार नाही, लय बोरिंग होऊन जाईल. तुमचा काय पार्ट मिळालेला नाही आहे, तर अजून पण फाटलेली आहे. गॅरेजवाला आपला काय चांगला आहे, जरा कॉन्टॅक्ट करतो एका एका पर्सनला. मी परत दुपारी जाणार आहे. आणि आज सगळ्यात मोस्ट स्पेशल थिंग, आपण कपडे शिवायला टाकलेले काहीच्या लग्नाच्या माझ्या. तर आज भेटणार आहे आपल्याला, ते पण आपण घ्यायला जाणार आहे तुमच्या खाजगी टेलरकडे, इलेक्ट्रिक गाडी. यस बाई हाच येतो आमचा भाऊ की त्याचा पाय जसा प्लॅस्टर काढलेला आहे. लंगडूवेश नाव आहे लंगडूवेश. काय पार्ट गेला, कोणता पार्ट गेला? त्याचं डिस्कशन चाललं आहे की कोणचा पार्ट गेला आहे, कसं पार्ट गेला आहे. काल तर मी होतो त्याच्यासोबत, आज पण असणार आहे. तर आज जरा बसलो आहे एसीत. म्हटलं काय आता पुढं काय करायचं विचार चालला आहे की काय. आता मी गॅरेजमध्ये आलेलो आहे, आम्ही लावलेली गाडीचे तुम्ही तर हाल होऊ शकता. मेन तर गाडीचा हेड गेलेला आहे, इथं तुटलेलं आहे. आणि हे सगळं पण गेलेलं आहे. तर हे पार्ट तर भेटले, पण हे मेन हेड नाही भेटत आहे. तर आता तेच शोधतो आम्ही. तर भाई आता चालतो आहे गाडी, आता चाललो आहे मी जरा ठाणा स्टेशनला चाललो आहे. ठाणा स्टेशन तर सगुनाने खूप त्रास दिला, तिचा हेड भेटतला आहे. मला तर आता कपडे घ्यायला चालतो ठाणा स्टेशनला. भाई कपडे शिवायला टाकलेले. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा भाई. बघा या साईडला गाडी आणि या साईडला पण. तर भाई आज ब्लॉग जरा आज नवीन जागा, म्हणजे नवीन तर जागा नाही बोलू शकत, पण आज आम्ही एका वेगळ्या, म्हणजे माझं तुम्ही तो कालच्या टूरवाला व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यात मी आलतो हे एक्सप्लोर केलं. तर आम्ही एक नवीन जागा बघितली फोटोशूट करण्यासाठी. हिडन म्हणजे आम्ही कसं आलो, तर आम्ही इथनं वरतून असं डायरेक्ट खाली आलो आहे इथं फोटोशूट करण्यासाठी. आणि इथं कोण काहीच नाही. व्ह्यू मस्त येतोय भाई इथनं. खाली सगळी दोन्हीकडनं पाणीच आहे. आता आम्ही काढतोय फोटो.
तर भाई या लोकांचे झगडे या भाई लोकांचे झगडे चाललेत की टी व्ही आम्ही नेटफ्लिक्स बघत होतो. तर भाई मी तुम्हाला एक सिरीज बघायला सांगणार आहे ती तुम्ही नक्की बघा. कुरुक्षेत्र बघा भाई, एक नंबर सिरीज आहे भाई. माझ्या दादाने माझ्या मावशीच्या पोराने एक नवीन फिश टँक आणले, तुम्हाला पण दाखवतो आहे. आई बघा एक नंबर दिसतंय. आपल्याकडे आहे पण जरा मोठे आहे याच्यापेक्षा, जरा म्हणजे भरपूरच मोठे आहे. तर मला हे मासे खूप आवडलेत. अरे पप्पी घेतो का काय चित्र बघतोय भाई, तुम्ही पण बघा, एक नंबर सिरीज आहे. मी तर बघितले, हे लोक पहिल्यांदा बघतात हे सगळे. तर मी त्याच्या कुरुक्षेत्र तर बघून झालंय, पण आता आम्ही बसलेलो. तर आता आम्ही पिक्चर बघतोय 2012. माहिती आहे 2012 एक पिक्चर होता, अख्खी दुनिया पाने के नीचे. तर ही बाई जी कष्ट करते मुलाला वाचवायला. तर आता आम्ही तेच बघतोय की भाई का चाललंय काय नक्की. ते लोक 15 मिनिटच्या जास्त वेळ डुबलेले होते. हां, ते बाहेर काढतात लगेच जिंदा होतात. म्हणजे मी लॉजिकची बात नाही करत आहे, सांगतोय. तर प्लीज तुम्हाला माहिती असेल तर या पिक्चरचं नाव कमेंट करा मला. आतापर्यंत खूप पिक्चर बघितलेत. भेटू आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.